भोपळा हा हेल्थसाठी खूप म्हणजे खूप हेल्दी असतो आणि प्रत्येकाने भोपळा हा खाल्लाच पाहिजे. परंतु काही जणांना भोपळ्याची भाजी आवडत नसते. मग काय करणार? मग बनवा असे स्वादिष्ट भोपळ्याचे धपाटे. एकदम हेल्दी आणि मऊ लुसलुशीत आणि अस्सल गावरान महाराष्ट्रीयन चव. दही आणि धपाटं हेल्थसाठी पण हे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आणि टेस्टसाठी तर त्याहून सुद्धा बेस्ट. मग म्हटलं ही स्वादिष्ट रेसिपी सर्वांसोबत शेअर करावी. हाय नमस्कार, मी जाधव वैजंती आणि आज आपल्या भोपळ्याच्या झाडाला लागले होते, वेलीला लागले होते 3 भोपळे आणि त्यामधली 2 भोपळी मी आता इथं तोडून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि कोवळी हे आहेत आणि आपल्याला कोवळाच भोपळा इथं घ्यायचा आहे. जास्त निब्बर असेल तर घेतला तरी चालेल, पण त्याची साल तुम्हाला काढावी लागेल. आणि आपला हा भोपळा पाहू शकता तुम्ही कोवळा आहे, त्यामुळे आपण याची साल काढणार नाही. आणि सालीमधले जे फायबर्स असतात ते पण आपल्या हेल्थसाठी खूप फायदेमंद असतात. तर बघू शकता इथं भोपळे तोडून घेतले आहेत आणि आता एक एक भोपळा मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आणि इथं आता आपल्याला भोपळा हा दोन्ही साईडनी कट करून मधून कट करायचा आहे आणि भोपळा छान असा खिसून घ्यायचा आहे. तर इथं भोपळा खिसण्यासाठी जास्त लहान खिसणी आपण यूज करायची नाही, जेणेकरून आपला भोपळा जो आहे जास्त पाणी सोडणार नाही. तुम्ही जर खिसणी लहान यूज केली तर खिस हा आपला लहान पडणार आहे आणि भोपळ्याचं जास्त तर पाणी होणार आहे. त्यामुळे थोडा मोठा खिस ठेवायचा आहे. आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला जिरे, लसूण आणि ओवा आणि मिरची, ह्या 4 वस्तूंचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. जिरे आणि ओवा अगोदर वाटून घ्यायचा आहे कोरडा, म्हणजे ते वाटलं जाईल. आणि ते वाटल्यानंतर मिरची आणि लसूण आपल्याला वाटायचं आहे. तर आता इथं आपण घेणार आहोत 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेणार आहोत. हे तिन्ही पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. या पिठांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथं आपण या प्रमाणात पीठ घेतलेलं आहे. आणि इथं आपण पीठ तिंबताना एक लक्षात ठेवायचं आहे की कसलंही पाणी यूज करायचं नाही. आता इथं मी टाकत आहे वाटलेलं, आपण मिरची, ओवा वगैरे सगळं काही वाटलं होतं त्याचं वाटण, आणि थोडीशी हळदी आणि मीठ. आणि तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही कोथिंबीर इथं टाकू शकता. तर हे सगळं टाकून आपण छान पीठ जो आपण जेव्हा भोपळा खिसला होता तेव्हा जे पाणी सुटलेलं असतं भोपळ्याला, त्याच पाण्यात आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि तितकंच पीठ आपण यूज करायचं आहे. जर पातळ झालं पीठ जास्त तर आपल्याला पीठ थोडंसं पातळ, नॉर्मल पातळ लागणार आहे, जास्तही नाही. मग जर जास्त पातळ होत असेल तर तुम्ही थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवू शकता. इथं आपण 2 भोपळ्याचे धपाटे करत आहोत. आणि पीठ मस्त छान असं तिंबून झाल्यानंतर त्याला तेल लावायचं आहे. आणि धपाटी करताना हात पाण्यात बुडवायचा आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि पोलपाटावरती पातळ असा कपडा घ्यायचा आहे एक, आणि त्यावरती पाणी टाकायचं आहे. आणि धपाटं हे आपण हाताने पसरवून गोल बनवायचं असतं, थापटून बनवायचं असतं. त्याला बेलण्याचा यूज करत नसतात. तर धपाट्याचं पीठ हे आपलं इतकं पातळ असलं पाहिजे जेणे आपल्याला ते सहज असं गोल करता येईल. आणि छान असं हाताने ते थापटून थापटून गोल असं पातळ धपाटं बनवायचं आहे. जास्त जाड ठेवायचं नाही, जेणेकरून ते आपला जो भोपळा आहे तो शिजणार नाही. त्यामुळे थोडंसं छान असं पातळ आपल्याला धपाटं बनवायचं आहे, जेणेकरून आपला भोपळा जो आहे छान शिजणार आहे आणि धपाटं जे आहे कच्चं राहणार नाही, छान भाजलं जाईल. तर इथं बघू शकता मी ज्या प्रकारे इथं धपाटं तयार केलेलं आहे हाताने, त्याच प्रकारे तुम्ही धपाटं तयार करायचं आहे. आणि आपण पाण्याचा यूज ओला कपडा घ्यायचा आहे खाली, जेणेकरून आपलं धपाटं जेव्हा आपण तव्यावरती टाकू तेव्हा ते सहज असं निघणार आहे. आणि इथं धपाटं पूर्ण बघू शकता तुम्ही छान असं पातळ मी थापटलं आहे. आणि आता त्याला आपल्याला वेज गोल, मी ज्या प्रकारे बोटाने वेज पाडत आहे त्या प्रकारे वेज पाडायचा आहे, म्हणजे आतून आपलं जो धपाटा आहे ते छान सेकलं जाईल. आणि इथं तवा टाकलेला आहे, तव्यावरती तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, हेल्थनुसार तुम्ही तेल वापरू शकता. मी थोडंसं कमीच तेल इथं यूज करत आहे. आणि मी ज्या प्रकारे आता
हातावर घेऊन ज्या प्रकारे धपाटं टाकत आहे त्या प्रकारे तुम्ही इथं टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण जशी चपाती टाकतो तसं आपल्याला कपड्यासहित हे टाकायचं आहे आणि अशा प्रकारे जो कपडा आहे तो काढायचा आहे बाजूला आणि आपलं धपाटं हे तव्यावरती पोहोचलं आहे. आणि आता तुम्ही वाटलं तर साईडने आणि त्या वेजामध्ये तेल टाकू शकता, जेणेकरून तुमचे धपाटे आहेत जे आहेत ते आणखीन कुरकुरीत आणि मऊ असे छान लुसलुसीत छान बनतील. परंतु तेल नाही जास्त पण यूज केलं तर तेवढा काही फरक पडणार नाही. तेल तुम्ही कमी यूज करा, म्हणजे तेल हे हेल्थसाठी हानिकारक असतं त्यामुळे. तर इथं सर्व धपाटे आपण अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं कमी जाळ ठेवून, किंवा तुम्ही गॅसवरती करत असाल तर मीडियम फ्लेमवर इथं धपाटे भाजायचे आहेत. जास्त जर तुम्ही फुल गॅसवरती भाजला तर लवकर भाजले जातील, परंतु तुमचं जे धपाटं आहे ते बरोबर भाजणार नाही, कच्चं राहील आतून आणि वरून करपल. त्यामुळं मीडियम फ्लेमवर तुम्ही धपाटं भाजायचं आहे आणि धपाटं भाजण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो, चपातीसारखं पटकन भाजत नसतं. आणि इथं बघू शकता तुम्ही वरचं धपाटं भाजत आहे तोपर्यंत मी दुसरं खाली धपाटं करून घेत आहे. आणि याला तुमच्या इकडे काय म्हणतात मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाकडे याला पराठे भोपळ्याचे म्हणतात किंवा काहीही नाव असतं. आणि तुम्हाला ही रेसिपी माहीत होती का? होती तर हो म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी अशीच सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर बघू शकता आता खालून धपाटं भाजलेलं आहे. आता मी याला पलटी मारत आहे, दुसऱ्या साईडनं धपाटं आपलं भाजण्यासाठी टाकत आहे. तर बघू शकता तुम्ही धपाटं आपलं किती लाल छान खरपूस अशा रंगाचं झालेलं आहे. खायलाच इतकं टेस्टी दिसतंय हे. खायला तर खूप खूप टेस्टी लागतं हे. तर तुम्ही बघू शकता इथं छान आपलं कलर आलेला आहे धपाट्याला आणि सुंदर असं वास येत आहे, खमंग असं सगळं वातावरण झालेलं आहे. तर बघू शकता हे धपाटं किती छान भाजलं आहे एका साईडनी. आणि आता आणखीन आपण 2-3 वेळेस खालून वरून याला भाजणार आणि मग हे आपलं धपाटं जे आहे ते तयार होणार आहे. तर बघू शकता इथं आपलं धपाटं छान असं हळूहळू भाजत आहे आणि तयार आहे आपलं धपाटं. तर खूप सारे धपाटे बनून तयार झाली होती, छोटी छोटी पातळ पातळ. आणि यासोबत दही किंवा सोल्याची चटणी किंवा हिरवी मिरचीची चटणी तुम्ही किंवा सॉस कशासोबतही खा, एकदम छान चवीला लागतं. आणि खा प्या एन्जॉय करा. सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.